प्यालाय, ऐकी तर लोक बघतात. राजा आहे मी, राजा. अरे काय होतंय? कोण आहे रे तू? काय माझ्या वाकडे करणार आहे? सॉरी. हो दादा जाऊ दे ना. अहो तो प्यालाय, त्याला चालता पण आहे ना, म्हणून त्याला साईडला आणलाय. खाली बसू द्या. कोणला आहे तुम्ही? दादा लय लांबचं आहे. आम्ही इकडे काय करताय मग? शिकायला आलोय कॉलेजला. कॉलेजला आहे होय? ह्या वयात दारू पित आहे? अहो टेन्शन आहे त्याला. टेन्शन? ह्या वयात कुठलं टेन्शन? आता का बोलते बंद झाली? बोल की. अरे आम्ही पण कॉलेज केलंय, आम्हाला पण मित्र म्हणायची चल थोडी दारू पिऊ, लय एन्जॉय होतो. पण लगेच डोळ्यासमोर आईवडिलांचा चेहरा दिसायचा, बाप गोट्यात शान काढायचा, आई दुसऱ्याची तर काम करायची. आणि तेव्हापासूनच संगत बदलली. एक पण बेवडा मित्र नाही ठेवला, म्हणून आयुष्यात आज यशस्वी. तुझे आईवडील काय करतात? शेतीच करते. त्यांची तुझ्याकडून लय मोठी स्वप्न असतात, पण असल्या दारोड्यांवर राहून एक पण स्वप्न पूर्ण होणार नाही. उलटी त्यांची मान तो खाली घालशील. समाजात त्यांना तोंड दाखवायची जागा राहायची नाही. दारूमुळे आत्तापर्यंत कुणाला चांगलं नाही झालं, भले भले दारूमुळे गेलेत. दादा खरं सांगू का, मी पण थोडीशी दारू पिलोय. म्हणजे ह्यानी पाजली मला म्हणलं अरे काय नाही होत, एन्जॉय होतो. आणि पहिल्यांदाच पिली ना, आणि मी पहिल्यांदाच फसलो. पण दादा आज तुम्ही माझं डोळं उघडलं. माझे आईवडील पण लई कष्ट करतात माझ्यासाठी. एवढ्या लांब त्यांनी मला शिकायला पाठवलं. इथून पुढं परत तसं कधीच होणार नाही. आणि असल्या बेवड्यांची संगती ना आजपासूनच सोडतो.